आपण कसा वाटतंय राजा पधार रहे है. आवडलं तुला तर. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग गुवाहाटी. आता चला नाश्त्याला. आम्ही सगळ्यांना लेट झालो ना, आज खूप जास्त लेट झालो. आज जास्त धावपलवाला दिवस आहे का? आज पक्का फिरायचा आहे बोलतं. शिलाँगमध्ये जायचं आहे. अजून बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि मस्त सकाळ सकाळ उठून हॉटेलचा नजारा बघून आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला. क्रेझी भाई, क्रेझी, खतरनाक. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आता नाश्ता करायला जावंलाच गाडीशी जावं लागतंय. 700 मीटर ते 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आपला नाश्त्याचा जेवणाचा सेक्शन. नाश्त्याला आलो. बाहेरची सुरुवात आहे आपली. इथंशी पराठा आहे, म्हणजे पराठ्यामध्ये ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथं आपल्याला बघायला भेटतात. इथं आलेल्या आपल्याला ज्यूस बघायला भेटतात. वॉटरमेलन पासून सगळं डिटॉक्स वॉटर पर्यंत सगळं आपल्याला ज्यूस बघायला भेटतात स्टार्टिंगला. मस्त आता नाश्ता वगैरे करून निघलो. मस्त नाश्ता होता. आता जायचं आहे आपल्याला भरपूर सारे ठिकाणी. चला मग आता काय चाललो ते तुम्ही बघाच. ब्रेकफास्ट करून सगळी आली तशी. सगळी वेट करतात बस येईल. मग आम्हाला जायचं आहे उमियम लेकला. आज नाश्त्याला साऊथ इंडियन फूड होतं. इडली 1 नंबर होती आणि ते उत्तप्पन ते तर अतिशय सुंदर. आता आम्ही जाणार शिलाँग. ते आता काय खूप ऍक्टिव्हिटीज आहेत असे म्हणतात मॅडम, पण आम्ही काय बघितलेलं नाही. फर्स्ट टाइम चाललोत ना, आता गेल्यावर समजेल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कसं आहे हॉटेल वगैरे कसा वाटला आजचा? नंबर हॉटेल आहे, एकदम भारी, 1 नंबर. हा, तुमचा कसा प्रवास चालला? जबरदस्त. 6 स्टार हॉटेल आहे, लय भारी आहे, मस्त एकदम. एकदम राजवाड्यात राहायला आल्याचं फील झालं इकडे आल्यावर. हॉटेलमध्ये आलं असं वाटतच नाही. जेवण नाश्ता 1 नंबर, आनंद वाटला. निसर्गाच्या सहवासामध्ये आल्याचा आनंद जो आहे तो परम हॉलिडेज मार्फत आम्हाला मिळाला. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. उमियम लेक बघासाठी निघलो आता आम्ही हॉटेलवरून. मस्त गाडीमध्ये बसलो. चहाचे मले बघत बघत आम्ही चाललेलो आहोत या सुंदर अशा वातावरणातून. मेघालयाच्या काय झाडी, काय डोंगर आणि काय हॉटेल बाई. हॉटेल 1 नंबर. हॉटेल हॉटेल बाला जो बाला जो पला परमा परमाला वारा गाला या माया. दादा इस जगह का नाम क्या? उमियम लेक. उमियम लेक. सो फायनली आता आपण पोचलेलो आहोत उमियम लेकला.
हे मेघालयातील सर्वात मोठ्या आर्टिफिशियल लेक पैकी एक आहे आणि हा लेक इथल्या शांत वातावरणामुळे रिलॅक्सेशन पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे आणि या लेकला 12 पाणी लेक म्हणून पण ओळखतात. हा लेक शिलाँग पासून 15 ते 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 1960 मध्ये हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट साठी तयार करण्यात आलेला लेक आहे. हलका हलका पाऊस पण सुरू झाला आणि एकदम थंड पाणी आहे. आम्ही अपेक्षा केलेली की गरमी असेल, थंड पाऊस पडतोय अंगावर. काय सुंदर वातावरण झालंय. आता सगळी माणसं आहेत ना इथशी बोटिंग साठी जमा झाली. सो आता आम्ही पण जाऊ बोटिंग मध्ये. बघू चालू आहे का नाही तर, कारण पाऊस चालू झाला आता आणि वातावरण काय सुंदर झालंय. पावसापासून वाचण्यासाठी परमने जी प्रक्रिया केली आहे अतिशय सुंदर. आता समजला पावसामुळे बोटिंग बंद झाली, त्यामुळे आम्ही परत आमच्या गाड्या लागल्या तिथं चाललो. पूर्ण लेक बघितला, मस्त सुंदर वातावरण आहे लेकच्या आजूबाजूला. आता चाललो ना आम्ही एलिफंट फॉल्सला, म्हणजे धबधबा बघायला. लेक बघून झाला आणि त्यानंतर थोडासा जेवलो आणि इथं पोचलेलो होता पण एलिफंट फॉल्सला. आणि शॉपिंग साठी हाही भरपूर सारा इथं आल्यावर. रेनकोट पण आहात, कारण तर इथं कधीही पाऊस येत आहे, कधीही ऊन येत आहे. काय अच्छा, येस येस येस. अशा दुकानात आलो जिथं आसामचा ट्रेडिशन कपडा घालून बघूया. मुझे भी पहनाव भाई, मुझे भी. आता ज्या काय त्या सगळं ट्राय करायचं. आपला वजन आहे का माझा. सो आता असा मी राजा महाराजांचा, म्हणजे ते कालान त्यांचे राजा महाराजा असं कपडे घालत असतील किंवा त्यांचा ड्रेस कोड असा असेल. मेघालयवाला दिसतंय ना. हेलो गाइस, हाउ आर यू? आई एम फाइन. हे आसामी आहे ना. आप कहाँ पर है? आप कहाँ पर है? मेघालय. मेघालय. मुझे नहीं पता. मेघालय तो मेघालय का ड्रेस. अरे मुझे नहीं पता ना कहाँ पर है, तू बता ना कहाँ पर है. कहाँ पर है? मेघालय ना. मेघालय तो मेघालय. अरे हम 3 घंटे पहले असम में था. मुझे क्या पता किधर पहुंचे, सो गया था बीच में. पता नहीं क्या. नहीं पता. बताओ इस ट्रेडिशन के बारे में बताओ मेरे को. अच्छा हाथ डालो. पेनो शो की तरह. खासी ड्रेस. हाँ. तो ये कौन पहनते थे ये बताओ. कल्चर अभी भी पहनते हैं या पहले पहनते थे? अभी भी पहनते हैं ऐसा. इतना माला बिला रोज डालते हैं. रोज नहीं, फेस्टिवल. फेस्टिवल में. ओके. हटो, राजा पधार रहे हैं. मेघालय मध्ये जो कल्चर फेस्टिवलला त्यांचे असा ड्रेस कोड करतात सर्व. पोरींचा असा आहे आणि मुलांचा तुम्ही बघू शकता एकदम राजा ढाल तलवार घेऊन एकदम. आपका मेघालय का डान्स दिखाओ एक बार. दादा थांबा, मी येतो. राजा आला, आमचीच मंडळी आहे, ओळखत नाही बघा. बिटका राजाला नाच घ्या थोडा. म्युझिक नंतर टाकू आपण. म्युझिक नंतर टाकू. कसा वाटतंय? हे गोष्टीचं तुमच्यासाठी मी नाही, तुम्हाला एंटरटेन होण्यासाठी 3000 रुपये. जी सर.
आपको चाहिए 3000 हाँ एलिफंट फॉल ला आलो आम्ही. फर्स्ट वॉटरफॉल आहे हा वाला. हा पहिला वॉटरफॉल बघितला पण असे टोटल 3 वॉटरफॉल आहेत. पहिला वॉटरफॉल बघून आलो ना, खाली उतरता उतरता आपल्याला एक हॉटेल पण बघायला भेटतंय, फाईन हिल. डायरेक्ट असं वाटतं केव्स मध्ये आलो. पावसाळ्याची जी खरी वाईब असते ना ती इथं चालू झाली. पुन्हा आल्यानंतर डायरेक्ट पावसाळ्यात मी मेघालय मध्ये चालूय. बहुत अच्छा. ओ हो. आता मग माझी इच्छा अजून वाढली बघायला. जवळजवळ 100-200 पायऱ्या उतरल्यानंतर फायनली वॉटरफॉल आला. रोप लावून ठेवली जेणेकरून माणसं पुढे नको यायला. चला आपला आता वॉटरफॉल बघून झाला. तिन्ही फॉल बघलं. पहिला बघितला असेल आणि आपण सेकंड बघितला आणि हा थर्ड वाला एकदम मोठा आहे. आता याची धारा एकदम बारीक आहे बट जेव्हा एकदम जास्त पाऊस पडेल तेव्हा इथं काय भारी नजारा असेल. म्हणून तो ब्रिज वगैरे बांधलाय कारण त्याच्या वरती पण पाणी जात असेल. हम नांदेड़ से हैं. हम अभी होटल को जा रहे हैं. क्या घुमा अभी इसको एलिफेंट फॉल्स को बहुत अच्छा था. मेघालयाचे कपडे घालून कसा वाटला तुला? खूप चांगला. माझ्याशी तलवारबाजी करून कसा वाटला? खूप चांगला. तलवारीने मला मारायचा मन झाला होता का? हा कसा असं करून पोटात घुसलं. असा. नांदेड बद्दल सांग आणि तुझ्या गावाबद्दल पण सांग थोडस आम्हाला. मी तिकडी रोज झोका खेळतो जोका खेळतो आणि क्रिकेट खेळतो माझ्या दोस्तांसोबत. तुझी गर्लफ्रेंड आहे का? नाही. झूठ बोल रहा काय चाललंय? माझ्या दोस्तांचं हो रे. मी हे काय तुमची दोघांची भांडण झाली तर कोण जिंकेल? त्याला बनवून दे. का तुझ्यात ताकद नाही? तू दिसतच असा पण ताकद भरपूर आहे तुझ्यात. बघ परम याला उचलून दाखव. बघू उचलते का तुला? अबे तसं नाही. ओके ओके ओके. उचल परम. पाहायला हे बाबा खाल्लं नाही बाई. हा फल कोणता आहे सांगा? कारण तर तोंडात टाकल्या स्टार फल छोटा किवी स्टार फल सारखा लागते का? हे परम खावाला स्टार फल सारखा लागतंय पण पक्का आंबट आहे. कोणता फल आहे? जर तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. आवडलं तुला तर. पूर्ण एक चॅलेंज लो पूर्ण तोंडात जन टाका खराबीला डाल तुला. कसं विनर वन शॉट पूर्ण आहे थोडा पूर्ण सगळं पूर्ण खाल्लं एकदा. याने पण खाल्ला. विनर प्रो मॅक्स विनर. तोंड बघू ऍक्टिंग आहे त्याची चावलाच होता काय
हॉटेलवर येता येता आम्हाला 7:30 वाजलं. आता आम्ही हॉटेलला आलो, आता फायनली पोहोचलो. आता रूम मध्ये जाऊन एकदम फ्रेश होतंय, कारण तर ट्रॅव्हल लई झाला आज. आता मस्त फ्रेश वगैरे झालो, अंघोळ केली डायरेक्ट. आता कॉफी वगैरे बनवतो. मस्त जेवलो आता आणि चाललो रूम वर डायरेक्ट. आराम करूया आता. ब्लॉग एंड करते हवाला. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग.